अशोक चव्हाण भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचे मित्र तथा खंदे समर्थक माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही। डी.पी. सावंत काँग्रेसमध्ये आहेत की भाजपमध्ये जाणार याबाबत त्यांनी कुठलीही भूमिका व्यक्त केलेली नाहीये। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघातून डी.पी. सावंत इच्छुक आहेत अशी राजकीय चर्चा आहे। मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या परिणामानंतर त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसत आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमात सहभाग त्यांनी घेतला नाही, त्यामुळे चर्चेने आणखीन जोर धरला आहे। समर्थकाची मते जाणून घेतल्यानंतर पुढील निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी एमसी न्यूजला दिली आहे। नाही, विषय असा होता की लोकसभेचं जेव्हा कॅम्पेन सुरू होतं किंवा त्याच्या अगोदरपासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मला एका ॲक्सिडेंटमुळे ऑपरेशन झाल्यामुळे मी घरीच होतो आणि या लोकसभेला मला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करता आलं नाही आणि त्यामुळे मी घरीच असल्यामुळे कुठल्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर मी गेलो नाही। परंतु येणाऱ्या काळामध्ये बघू लोकांचा रेटा कसा आहे, कारण मी 15 वर्ष 3 वेळा इलेक्शन लढवले, त्यातल्या 2 वेळा लोकांनी मला निवडून दिलं। 4 वर्ष मी राज्यमंत्री होतो, पालकमंत्री होतो जिल्ह्याचा, त्यामुळे आमचे काही फॉलोअर्स आहेत काही जिल्ह्यामध्ये किंवा नांदेड उत्तरमध्ये। आता त्यांचं काय म्हणणं पडतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळात निर्णय घेऊ असं मला वाटतं की इट इज टू अर्ली टू से एनिथिंग। आता फार लवकर होईल काही बोलणं असं मला वाटतं। अच्छा, किसान फॅशन मॉलचा आषाढ आश्चर्य सेल, मेन, वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू 60% डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त 300 रुपये किलो। किसान फॅशन मॉल, ITI चौक नांदेड, वसमत रोड परभणी, शाहू चौक उदगीर।